हां हॅलो. टेरेसवर? अरे पण प्रिया इथे कशी काय? तुला भेटायला आलीये. मग दुपारी काय झालं तर आगात जायला? सॉरी, आता काय झालं? मी दुपारी तुझ्यावर खूप ओरडले. मला फार वाईट वाटलं. तू तुझ्या सुट्टीचा पूर्ण दिवस माझ्यासाठी काढला होतास आणि मी तो क्षण तुझ्या सहवासात आनंदात घालवायचं सोडून चिंता, राग वैताग करत बसले. पण का कुणास ठाऊक अचानक एक प्रश्न मनात येत गेले. पण तुला सांगू ना, मी घरी गेल्यावर यावर विचार केला. आपण नको त्या गोष्टी नको त्या वेळी काढून आयुष्यातल्या क्षणांना आनंदात जगायचं सोडून वैतागून ते क्षण जगायचंच विसरून जातो. कोणत्या रिक्षावर वाचलीस? आता बोलतेय ना नीट. आणि रिक्षावर नाही, आपण आपल्या वागण्याकडे जरा लक्ष दिलं ना तर कळतं सारं. आणि कोणता रिक्षावाला एवढं सगळं लिहितो रे? हे बघ प्रिया, आपण दुपारी एकत्र घालवलेले क्षण आता पुन्हा काही केले तर परत येणार आहेत का? अगं कुणाला कल्पना तरी होती का की नोकऱ्या आणि व्यवसाय असून सुद्धा लॉकडाऊनचे 2 वर्ष सगळ्या लोकांना घरातच बसावं लागणार आहे? तू अचानक मला पुढच्या काही वर्षांबद्दल विचारल्यावर मी ठामपणे तुला कसं सांगू शकेन बरं? तुझ्या मनात येणाऱ्या सगळ्या प्रश्नांना मी समजू शकतो आणि तेव्हाही मी तुला काही उत्तर देऊन मला तुला गप्प करता आलं असतं. पण मला तुला फक्त होप्स नाही द्यायचेत ग. आणि मी एक ठामपणे सांगू शकतो, मी सध्या तुझ्यासोबत आहे, माझं प्रेम आहे आणि राहणार. आणि अजून एक, जगात कुणी संसार करायची प्रॅक्टिस करून संसार उभा करत नसतं. लग्न हे एकदाच होतं आणि तेव्हाच दोघं एकमेकांना सावरत सांभाळत धडपडत संसार उभा करत असतात. आणि तू नकोस ग काळजी करू. योग्य वेळ आली ना, मी बोलेन तुझ्या आईबाबांना. हे यार काय हा अरे काय तू सरप्राईज म्हणाला होता काय? एक मिनिट. हा. त्याचे डोळे बंद कर. हा. कशाला? थांब रे. अरे कर अरे रे. पण अरे चिद्या मी काय म्हणतो, एक मिनिट. चिद्या मी अरे काय थांब तू काय अरे शांत बस जरा. सरप्राईज. कसं आहे सरप्राईज? तुझ्या गावात विक्या कधी? अरे ऐक 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 अरे कधी आलास तू? अरे ऐक बाबा, अरे ऐक किती ऐक. दिवस? ऐक, आधी आपण केक कट करून घेऊ. अख्खी रात्र पडली आपल्याला गप्पा मारायला. चला. अच्छा अच्छा, म्हणजे हे होतं का सरप्राईज? हो मग आईच्या गावात पप्पी दे रे. ये. त्याच्याकडूनच घ्या. गमत गमत गमत. आईला विक्या. अरे पण याची काही गरज नाहीये रे. अरे असं कसं? चला तर मी सांगतो. मी व्हिडिओ काढते. काढ काढ. रेडी? तर आजच्या सेलिब्रेशनची 2 महत्वाची कारणं आहेत. एक म्हणजे आमच्या सगळ्यात जवळचा आमचा कट्टर मित्र आनबान शान लाखो दिलों की धडकन, जो चेन्नईमध्ये जॉब करतो असा आमचा मित्र विक्रम उर्फ विकी, याला प्रमोशन मिळालंय. आणि दुसरं कारण म्हणजे तब्बल 2.5 वर्षानंतर आम्ही भेटलोय आणि आज अख्खी रात्र आम्ही फुल पार्टी करणार आहे. सो कॉंग्रॅच्युलेशन्स मित्रा.
हॅलो. हा बोला. फायनली तू आली नाहीस, लक्षात ठेव. अरे घरी यायला उशीर होतो रे, आई ओरडते. उशीर होतो म्हणजे काय, मी सोडलो असतो ना. आणि उभ्या जन्मात रात्री 10ला कधी घरी गेलीच नाहीस का? बरं एक सांग ना, प्रिया आलीये का? आली आहे ती. आब्याचं ऐकते ग ती. म्हणजे मी ऐकत नाही का तुझं? ऐकतेस ना, सगळं ऐकतेस. बघितलं की आता. सॉरी रे बाबू. हे बघ, ते बाबू शोना वगैरे बंद करा. ते तसला मस्का मला मारू नकोस. हा ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. हा मग काय आज नाईट आउट आहे ना, मग थोडं कमी प्या. आता तर मी फुल पिणार, बघच तू. ए नाही 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 नाही, अजिबात नाही. का 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 तू माझं ऐकलीस? ये म्हणालो होतो ना तुला. आली का तू? आता मी काय ऐकू तुझं? हळद खेळ. हळद खेळीन, रंगपंचमी खेळीन. पण तू जर आता ऑनलाईन दिसलीस ना, मग बघ. ठेव फोन. चल येते मी. हा आणि जरा कमी हो पी. ग. बाय. बाय. गुड नाईट. हे चला, जेवण रेडी आहे. खाली जाऊन जेवून पुन्हा येऊ. हे मी काय म्हणतोय, इथंच आणू ना. ए नाही नाही, इथं नको बरं का. परत ते झाडाझाडी मुंग्या बिंग्या इथं नको. हा ते हां, पण आहे. हे पण तुम्हाला जेवणाची एवढी घाई काय? मी काय म्हणतो, पटकन जाऊन येऊया, नंतर दुकान बंद होतील यार. मित्रा, सगळं रेडी आहे. पण तुम्हाला सांगू का, एवढं करायची काही गरज नव्हती रे. म्हणजे पार्ट्या केक बीक बस बस झालंय आता. असं कसं? एकतर इतक्या वर्षात तुझी भेट नाही, काय नाही. आठव आपण लास्ट टाइम कधी भेटलो होतो ते. आणि हे सगळं निमित्त मात्र रे. आपण भेटलो ते मेन. मग सेलिब्रेशन नको करायला? आणि मला सांग, इतक्या वर्षात तुला आम्हाला एकदा पण भेटू वाटलं नाही? फोन मेसेज पण आपण केल्यावर रिप्लाय द्यायचा हा. आणि एवढा कसला बिझी असतोस रे? भयंकर बिझी असतो रे मी. तुला काय वाटलं, दर महिन्याला काय मी घरी येत बसतो? 6-6 महिने घरी येत नाही मी. दिवसभर ऑफिस करायचं आणि मग रात्री घरी जाऊन झोपायचं. सकाळी उठून परत ऑफिस. ऑफिसमध्ये ना माझं रेप्युटेशन जरा वेगळंच आहे रे. त्यामुळं बॉस सगळी महत्त्वाची कामं मलाच देतो. त्यामुळं हे सणवार घरदार ह्याच्यासाठी माझ्याकडे काही वेळ नाही. तुम्ही तर लांबच. बरं मग पिक्चरला वगैरे जातो का नाही? विकेंडला ट्रिपला वगैरे, म्हणजे एकट्याने निदान स्टाफसोबत तरी. नाही, ते जातात. पण मला विचारशील ना, तर फिरायला मला काही इंटरेस्ट नाही रे. काय आहे, त्यावेळेत माझी काय ऑफिसची कामं होत नाहीत का? आणि हे काय घर दार डोंगर दऱ्या हे बघण्यात कसला आला इंटरेस्ट? खरी मजा आहे ना, ती रगड पैसा कमवण्यात आहे. रगड पैसा कमवायचा आणि बायकोला घेऊन पॅरिसला जायचं. लाईफ कशी ना लॅविश पाहिजे रे. तुम्हाला सांगतो, ते लग्नासाठी बघाबघी पण चालू आहे बरं का माझी. पण ते पण काम मी आईबाबांनाच दिलं आहे. हां, त्यातली एक मुलगी सिलेक्ट पण केली बरं का मी. 1 मिनिट. हा आपला विकास आहे ना? जरा बदललाय रे हा. जरा गेले 2.5 वर्ष जो माणूस अशाच माणसांच्या कळपात राहतो, जे तो कॉम्पिटिशन, कम्पॅरिझन, पॉलिटिक्स हेच चालतं, त्यांच्यात राहून याचे विचार बदललेत जरा. हां, ते काय का असं ना, पण मला एक गंमत कळत नाही. हा भरपूर पैसा कमवतो आहे, पण खर्च करायला वेळच नाही रे याच्याकडे. आणि आताला निसर्ग नको असं वाटतं. हॉटेलच्या इटालियन फरशांमध्ये जीव गुंतायला लागला ह्याचा. हां बोला. हां, 1 मिनिट. हीच ती वेळ. म्हणजे यार, वेळेची काय गंमत असते ना. हातून निसटून गेलेल्या क्षणांचं महत्त्व ती वेळ गेल्यावरच आपल्याला कळतं. आधीचे काय दिवस होते ना, काय काय कांड केलेत आपण. खरंच बालपणात खरं सुख होतं रे. दिवसभर मित्रांसोबत खेळून दमून आल्यावर आईच्या कुशीत झोपताना डिप्रेशन वगैरे काही जाणवायचंच नाही. ना कुणाशी स्पर्धा, ना डावपेच, ना तुलना. फक्त खेळण्याचा मनसोक्त आनंद घ्यायचा. आधी आपण जगायचो रे, आता फक्त दिवस ढकलतोय असं वाटतं. बालपणात आपण जास्त आनंदी होतो. पाच सोड मित्र आता. गेले ते दिवस.
राहिल्या त्या आठवणी. आणि आठवणी पण सोडून दे आता. जग बघ चंद्रावर गेलंय आणि तू अजून आईच्या कुशीतच. पण आईच्या कुशीतच ब्रह्मांड असतं मित्रा. पण मी काय म्हणतोय, हा मागे चाललाय, तो पुढे चाललाय, कुणीतरी या मोमेंटला माझ्यासोबत राहा ना. इतकी छान रात्र आहे, इतक्या वर्षांनी आपण भेटतोय, थोडी थोडी घेतोय. ते सगळं जाऊ द्या, जुन्या किंवा अजून न घडलेल्या गोष्टीत काय रमायचं आहे. एक काम करू, चला चला विक्या. ए नाही नाही नाही, हा एवढा रात्री बाहेर नाही जायचं. ठीक आहे नको. नको. हा. इथंच थांबू. चला यार, सुधारणार नाही. आज की रात. ए गाडी बाजूला घे, बाजूला घे गाडी. हा घेतोय साहेब ए 3 Idiots. आणि ट्रिप्सी कुठं? त्याला दवाखान्याला नेतो सर. हा याला दारू बिरू पिला का रे? नाही 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 सर. नाही घरीच चालू साहेब, घरीच चालू. तू तर चांगल्या घरचा दिसतोय की रे. चल निघायचं आहे तो इथून, थांबायचं नाही अजिबात. हा चालू आहे साहेब. घरी जायचं. कसं आहे बाजीराव सिंगम. विक्याचं तोंड बघायला पाहिलं. पहिल्यांदा नाईट आउट करतोय का आपण? किती घाबरायचं काय असतं. घाबरलो होतो यार. बोललो होतो ना एवढ्या रात्री बाहेर जायला नको म्हणून. हे चिल एवढं काय झालेलं नाही. पण त्या पोलिसांना पकडल्यावर तू घाबरला होता ना. घाबरलो होतो कारण मला माझ्या आई बापाला इज्जत आहे. म्हणजे आम्हाला नाही. हे तू गप्पच बर का. हे ह्याच्यामुळं बाहेर पडलो ना आपण, ते पण ट्रिप्सी. एवढ्या रात्री काय बाहेर पडायची गरज होती? आपण जस्ट मूड चेंज करायला गेलो होतो. मूड चेंज? मित्र चेंज करायची वेळ आली आहे. कसेत रे तुम्ही. चला कुणाबरोबर फिरतोय मी. शिट. त्या पोलिसांना पकडलं असतं ना मला, तर एका मिनिटात मी एवढ्या वर्षात कमावलेली माझी इज्जत, माझ्या आईबापाची इज्जत एका मिनिटात गेली असती. ती पण कुणामुळं? तुमच्यामुळं. एवढ्या रात्री बाहेर पडायलाच नको होतं रे. आणि आता मला घरी पण जाता येणार नाही, कारण आता परत बाहेर पडलो तर तोच सीन व्हायला नको ना. अरे पण पोलिसांनी आपल्याला समजून सांगितलं ना. आलो ना आपण. हा मग जाऊ दे, सोडून दे तो विषय. सोडून देऊ? चल, जाऊ दे, केक खा चल. खा बाबा, ते तू खा. जायला मला काही केक मिळत नाही का रे? केक मिळत नाही? यासल्या 1000 पार्ट्या बघितल्या तरी काय रे यासलं कसलं घंट्याचं सेलिब्रेशन. बरोबर कॉन्ट्री करून केलं असणार तुम्ही. तुम्हाला पार्ट्या बघायच्यात ना, तर एकदा माझ्या बरोबर या. तुम्हाला दाखवतो पार्ट्या काय असतात ते. नको बाबा. तुम्हाला घेऊन गेलो ना तर माझी इज्जत जाईल, लोक माझ्यावर असतील. त्यापेक्षा नको रे बाबा. नको. अरे पण एवढं काय केलं यार आम्ही? हे तू गप रे बाबा. गप ना जरा, पाया पडतो तुझ्या. पण गप प्लीज. हा
माझ्या भूतकाळातल्या मित्रांनो, काय भविष्याचा विचार केलाय? आणि फ्युचर प्लॅन, मॅरेज प्लॅन, फॅमिली प्लॅन? बस झाल्या ना आता फालतू गप्पा. आता आहे ना महत्वाच्या विषयावर बोलू. मला सांगा, भविष्याविषयी तुम्ही काय विचार केलाय? चिद्या, तू बोल. म्हणजे तसा जॉब तर सुरूच आहे. घरात काही पैसे देतो, थोडे माझ्याजवळ ठेवतो, काही रक्कम बँकेत जमा करतो. यावर्षी बहिणीचं लग्न आहे, त्यामुळे बाबांना आर्थिक मदत होईल याचा प्रयत्न करतोय. लवकरच प्रमोशन पण मिळेल. बस, बाकी विशेष असं काही नाही. झालं एवढंच? आणि तू रे? मला प्लॅन सांगायला नाही आवडत. असतील तर सांगशील ना. हा बरं, नाही येत. 2 महिन्यात मी स्वतःची कार घेणार आहे. 5 वर्षात घर घेणार आहे मी, तेही स्वतःच्या जीवावर बर का. सगळे प्लॅन्स माझे रेडी आहेत. लग्न करताय ना तुम्ही? हा, मग काय मॅरेज प्लॅन्स वगैरे आहेत का नाही? बायकोला सांभाळायला हे असं प्रेम बिम उपयोगी नसतं रे. लागतो पैसा. केलंय काय प्लॅनिंग? आता मुलांचं शिक्षण किती महाग झालंय काय माहितीये? काय प्लॅन केलाय? नसेलच. माझे सगळे प्लॅन्स रेडी आहेत. SIP करतो मी दर महिन्याला. 10 वर्षात माझा स्वतःचा बिझनेस असेल, तो पण माझ्या नावावर. मोठा बिझनेस टायकून व्हायचंय मला. मग त्यासाठी साम दाम दंडभेद सगळं करायला रेडी आहे मी आता. लग्न करेन. पोरीचा बाप मला म्हणला होता, काय हो तुमच्याकडे कार नाही? 2 महिन्यात तोंडावर कार मारेन मी त्याच्या पोरीला घेऊन ना वर्ल्ड टूरला जाणार आहे मी. वर्ल्ड टूरला. या स्पर्धेत सगळ्यात पुढे जायचंय मला, टॉपवर. या इच्छा आकांक्षा या सगळ्यासाठी लागतो ना, त्यासाठी पैसा लागतो, रगड पैसा. आणि त्यासाठी लागते पैसा कमवायची नशा. पण जिथे नशा तिथे नाश निश्चित असतो. असली तुझी वाक्य आहेत ना, चुलीत घाल रे. पण ते सगळं ठीक आहे रे, पण तू जरा तुझ्या तब्येतीकडे लक्ष दे यार. हे बघ, काही झालं ना, हेल्थ इज वेल्थ भाई. मिडल क्लास सोच. हे बॉस, तुम्ही ग्रेट आहे बरं का. तुम्ही ग्रेट आहे. पण आपण एक काम करू बॉस. आपण ना ही मैत्री आहे ना, संपवून टाकू. कारण मी जर तुमच्या बरोबर राहिलो ना, तर हे तुमच्यासारखं होईन कुठं तर. त्यापेक्षा नको. तसंही तू आता आमचा विचार राहिलेलाच नाहीयेस. आमचा मित्र असा नव्हताच रे. तो हरवलायस स्पर्धेच्या गर्दीत. तुझ्या या वाक्यावर आहे ना मी मुतून येतो. हा, काय रे, केलंयस का फ्युचर प्लॅन? पण त्याच्या बोलण्यात पॉईंट आहे रे. कारण आपण कधी आपल्या भविष्याचा एवढा विचार केलाच नाही. आपले लग्न होणार कधी, आपली मुलं आपल्या हाताला येणार कधी,
आपण आपल्या आई वडिलांना चारधाम फिरवणार कधी? डोक्यात मुंग्या येत आता. लाईफ इज अनप्रेडिक्टेबल चिद्या. ते सगळं ठीक आहे रे, पण आपणच आपल्या आयुष्याला आकार देऊ शकतो ना. हो, तुझं वाढतं वय थांबून दाखव. काही गोष्टी आपल्या हातात असतात, पण सगळ्याच नाही. अरे सगळं माझ्यामुळं झालंय. उगाच प्लॅन केलं हे सगळं. मैत्री संपली म्हणाला रे तो. तसाही आपला मित्र आता उरलाय किती, आणि या व्यक्तीसोबत मी मैत्री नाही करू शकत. अरे जाऊ दे, मी जेवण घेऊन येतो. माझे सगळे प्लॅन्स रेडी आहेत. बिझनेस टायकून व्हायचंय मला. माझा स्वतःचा बिझनेस असेल. 5 वर्षात स्वतःचं घर, 2 वर्षात मी कार घेणार आहे. अरे पण आपणच आपल्या आयुष्याला आकार देऊ शकतो ना. बट लाईफ इज अनप्रेडिक्टेबल.